श्री स्वामी समर्थ आज तुमच्यासाठी एक सुंदर असा अनुभव घेऊन आले आहे। हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला कळणार आहे की जर महाराजांवरती जर निशंक मनाने जर विश्वास ठेवला तर महाराज त्या विश्वासाला पात्र नक्की ठरतात। महाराज हे नक्की आपल्याला देतात। आपल्या मनात महाराजांविषयी थोडासुद्धा अविश्वास जागा व्हायला नको। हा अविश्वास जर जागा झाला तर आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नसते। विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे। हो नागर ना हो, पण विश्वास हा महत्त्वाचा आहे। चला तर मग सुरुवात करूया या सुंदर अशा अनुभवाला। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ताईंच्या शब्दामध्ये अनुभवाला सुरुवात करते। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। माझे नाव प्रतिभा, मी संभाजीनगर येथील राहणारी आहे। माझ्या जीवनातील स्वामींनी दिलेला खूप मोठा अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। माझं स्वामी सेवा काय हे मला काही माहीतच नव्हतं, पण माझ्याकडे स्वामी चरित्र हे बुक होतं। मी दर मंगळवारी स्वामी चरित्र वाचायची, पण स्वामींची आणखी काही सेवा असते हे मला काही माहीतच नव्हतं। स्वामींच्या खूप सेवा असतात हे काहीच माहीत नव्हतं। हळूहळू असे दिवस जात होते। त्यानंतर मला माझी एक फ्रेंड भेटली। अशीच रस्त्यामध्ये आमची भेट झाली आणि ती अचानक आमचा महाराजांचा विषय निघाला आणि ती मला महाराजांबद्दल सांगू लागली। तेव्हा मला कळलं की महाराजांच्या अशा पण काही सेवा असतात, असं पण काही असतं। आणि त्यानंतर मला रात्री स्वप्न पडलं की कॅलेंडर दिसत होतं आणि मी ते कॅलेंडरनुसार दिवसानुसार सेवा करत होती असं मला दिसत होतं। त्यानंतर मी हळूहळू स्वामींच्या मठात जाऊ लागले। तिथे माझी ओळख झाली, ज्येष्ठ सेवेकऱ्यांसोबत ओळख झाली। त्यांनी मला त्यांचा नंबर दिला। त्यानंतर जे मोठे ग्रुप असतात त्यामध्ये मला ॲड करून घेतलं आणि मला तिथे कळलं की आपले काही प्रश्न सुटण्यासाठी तिथे सेवा दिली जाते। प्रश्नोत्तर कार्यक्रम होतो। मग मी ठरवलं की आता मला प्रश्नोत्तर करायचे आहे, कारण मी प्रायव्हेटला जॉब करत होते आणि मला तो जॉब नको होता। मला गव्हर्मेंट जॉब पाहिजे होता। मग मी काय केलं तर तिथे गेली, माझा प्रश्न मांडला आणि तिथे मला सेवा देण्यात आली। 108 स्वामीचरित्र अशा वगैरे खूप काही सेवा मला तिथे देण्यात आला। मी त्या सेवा घेऊन घरी आली आणि सेवा चालू केल्या। त्यानंतर थोड्या दिवसांमध्ये गव्हर्मेंटच्या जागा सुटल्या, मेडिकल फील्डमधल्या स्टाफ नर्सच्या जागा सुटल्या। माझ्या कास्टच्या 3च जागा होत्या। मी त्यासाठी अप्लाय केलं आणि तो वारही गुरुवारच होता। माझी सेवा ही चालू होती। महाराजांवरती दृढ विश्वास होता, श्रद्धा होती आणि महाराजांना एकच सांगत होती, स्वामी माझा काही अभ्यास नाही, कारण लेकरं बघायचे, घर बघायचं, नोकरीही करायची, सेवा करायची आणि त्याबरोबर अभ्यास, एवढं होणं हे शक्यच नव्हतं। त्यानंतर मी काय केलं तर माझी सेवा ही चालू ठेवली आणि अभ्यास मात्र काहीच नव्हता करायची, पण थोडासाच व्हायचा। त्यानंतर मी असंच माझे दिवस चालले होते आणि जवळच पेपरचाही दिवस आला आणि त्या दिवशी माझी केंद्रामध्ये आरती होती। तोही वार गुरुवारच होता। त्या दिवशी 10:30ची नैवेद्य आरती मी महाराजांची घेतली होती। मी सकाळी लवकर उठून महाराजांसाठी नैवेद्य बनवला आणि स्वामींच्या मठामध्ये गेली। मठामध्ये जाऊन मी आरती केली आणि महाराजांना विनंती केली, स्वामी तुम्ही सर्व जाणता आहात, माझा अभ्यास काहीच नाही आहे, पण मी तुमची निष्ठेने सेवा मात्र केली आहे। आज तुम्हाला माझी एकच विनंती आहे, तुम्ही पेपर हॉलमध्ये माझ्यासोबत चलावं, माझ्यासोबत चलून माझा पेपर तुम्हीच लिहावा, असं मी त्यांना विनंती केली। त्यानंतर मी पेपरसाठी निघाली आणि आश्चर्य म्हणजे काय तर मी ज्या रोडनी जात होते त्या रोडनी मला फक्त महाराज दिसत होते।
कोणत्या दुकानावरती महाराजांचा फोटो, तर गाडीवरती महाराज हे कंटिन्यू दिसत होते. म्हणजे महाराज माझ्यासोबत चालले आहे असं मला भासत होतं. महाराज माझ्यासोबत आहे. त्यानंतर मी पेपर हॉलमध्ये गेले. तिथेही माझा जप हा चालूच होता. त्यानंतर पेपरची क्वेश्चन पेपर पुढे आली. मला तर काही येत नव्हतं. क्वेश्चन वाचला आणि फक्त श्री स्वामी समर्थ म्हणून एका ऑप्शनवरती क्लिक करत गेली. प्रत्येक ऑप्शनला श्री स्वामी समर्थ म्हणत होती. त्यानंतर असाच माझा पेपर गेला. मी सर्वजण म्हणू लागले खूप अवघड पेपर होता, खूप अवघड पेपर होता. पण मी म्हटलं नाही, ठीक होता, छान होता. त्यानंतर घरी आले. माझं रुटीन चालूच होतं. सेवाही कंटिन्यू चालूच होती. महाराजांवरती खूप विश्वास होता. महाराज तुम्ही काहीतरी करणार असं मला वाटत होतं. मी माझ्या मनात एकदाही आणलं नाही की हे होईल का, ही अशक्य गोष्ट आहे, महाराज असं होईल का, असं मी कधीच आणलं नाही. महाराज तुम्ही आहात आणि होणार म्हणजे होणार, एवढंच मला वाटायचं. आणि एक दिवस सकाळीच, म्हणजे तोही वार गुरुवारचाच होता. गुरुवारचा दिवस उगला आणि महाराजां म्हणजे माझ्या मैत्रिणीचा मला कॉल आला. अगं प्रतिभा, तू बघितलं नाहीस का, तुझा नंबर लागलाय. असं म्हटल्यानंतर माझ्या म्हणजे काय करावं काही कळत नव्हतं. कारण 3 जागांमध्ये माझा नंबर आणि मी काय केलं होतं हे मला पण माहीत होतं. त्यानंतर मी धडपडीने क्वेश्चन पेपर काढली. क्वेश्चन पेपर बघू लागली. क्वेश्चन वाचते तर मला एकही आन्सर त्यातलं येत नव्हतं. मी खरं सांगते आहे, मला एकही आन्सर त्यामधलं येत नव्हतं. मी म्हटलं ही अशक्य गोष्ट आहे, माझ्या जीवनात शक्य कशी झाली. मी आनंदाला पारावरच नव्हता. मला कळलं की माझ्या स्वामींनी केलं आहे, स्वामींनी माझा पेपर लिहिला असं मला इथं म्हणावंसं वाटतं आहे. स्वामींवरती ठेवलेल्या विश्वासाला स्वामी जागे झाले होते. मला खूप आनंद झाला. स्वामींना पेढेही भरवले आणि सेवाही कंटिन्यू चालूच ठेवली. आणि माझा स्टाफ नर्स म्हणून येथे औरंगाबादमध्ये सिलेक्शन झालं. गव्हर्मेंटला मी लागले फक्त आणि फक्त माझ्या स्वामींमुळे आणि स्वामी कृपेमुळेच. स्वामी तुम्हाला माझी आता एकच विनंती आहे की ह्या जीव आहे तोपर्यंत मुखामध्ये फक्त तुमचं नाव असू द्या. मला मीपणा कधीही येऊ देऊ नका. जे काही करता आहे माझ्या जीवनात ते फक्त आणि फक्त तुम्हीच करता आहात. करता करविता तूच एक स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. माझ्याकडून अखंड तुमच्या चरणाची अशीच सेवा करून घ्यावी महाराज, खूप सेवा करून घ्यावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव होता या ताईंचा. या अनुभवातून खूप शिकण्यासारखं आहे. जरी काही आपल्याला नाही झालं, काही नाही भेटलं, तरी महाराजांवरती विश्वास ठेवून जर सेवा जर करत राहिलं तर एक दिवस असा येणार आहे जे आपल्या भाग्यातही नाही, ज्याची आपण कधी कल्पनाही केली नाही. ती गोष्ट, ती वस्तू महाराज आपल्याला देणार आहे. आपण जे मागतो त्यापेक्षा दुप्पट पटीने महाराज हे नक्की देणार आहे. चला तर मग तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया सुंदर अशा अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.